नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी 24 या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये मित्रांनो आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा आपला विषय आहे, जसं की तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलंच असेल मित्रांनो, प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असतेच. तुळशी जे आहे तर तुळशी ही आपल्या सनातन संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी वनस्पती मानली गेलेली आहे. प्रत्येक हिंदू सनातनी घरामध्ये तुळशीचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. किंवा आपण म्हणूया की तुळस ही खरं तर एका हिंदू घराची किंवा हिंदू परिवाराची ही एक ओळख असते. पण काय असतं की बऱ्याचदा आपण ही तुळस जी असते ना, तर खूप लोकांचे प्रश्न होते कमेंटच्या माध्यमातूनही. मगाशीच 2-3 दिवसापूर्वी एका आपल्या सेवेकरी दादांनी विचारलेला प्रश्न आहे आणि यापूर्वी अनेक लोकांनी तुळशीबद्दल अनेक शंका विचारल्या. त्यामुळे आज तुळशी आणि तुळस संबंधित जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सगळ्यात मोठा प्रश्न असतो की खूप लोक म्हणतात की आमची जी तुळस आहे ती अचानक वाळली, आणि असं काहींच्या बाबतीत पहिल्यांदा घडलेलं असतं. काही लोकांच्या बाबतीत हे परत परत घडतं. म्हणजे काही जण म्हणतात की आमची तुळस परत परत वाळते. आम्ही एक लावली, ती थोडे दिवस चांगली असते, राहते, काही दिवसात ती आपोआप काही कारण नसताना वाळते, आणि पुन्हा आम्ही दुसरी लावतो, पुन्हा ती तुळस वाळते. म्हणजे परत परत असं होत असतं. तर या सगळ्या गोष्टीची काय काय कारणं आहेत आणि कारणांनंतर त्याला उपाय काय करायचा आहे, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तुळस आपली चांगली राहावी यासाठी, ते सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत. व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायचा आहे. बघा, आता तुळस ही का वाळते त्याचे मी तुम्हाला आध्यात्मिक आणि प्लस वैज्ञानिक दोघं कारण आपण बघणार आहोत. एकाच कोणत्याही बाजूने आपण कोणत्याही गोष्टीला बघायचं नसतं. फक्त अध्यात्म किंवा फक्त आपण धार्मिकच गोष्टींच्या अँगलने विचार नाही करायचा. प्रत्येक गोष्टीला अनेक कारणं असतात. तर काही गोष्टींच्या मागे वैज्ञानिक कारणे असतात, तेही शोधायचा प्रयत्न करायचा. मग आपण या ठिकाणी वैज्ञानिक कारणं पण बोलूया आणि काही धार्मिक गोष्टी किंवा धार्मिक कारणं काय असतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपल्या तुळशीला आपण हेल्दी ठेवण्यासाठी आणि आपल्या घराला तुळशीचं महत्त्व काय आहे, हे सगळं सगळं काय करायचं याच्यासाठी, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, पहिले आपण बघूया की तुळस जी आहे तर ती आपल्या घरामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं काय महत्त्व आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला त्याचं आध्यात्मिक महत्त्व पण सांगतो आणि धार्मिक, आध्यात्मिक किंवा वैज्ञानिक महत्त्वही सांगणार आहे. तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या जर बघायचं झालं तर तुळस जी असते ना, ती असं म्हणतात की ती आपल्या घरामध्ये प्राण फुंकत असते. आपल्या घरात जीवन फुंकणारी जर पहिली प्रथम गोष्ट कोणती असेल आपल्या घरामध्ये, तर ती असते तुळस. प्राण फुंकते म्हणजे काय, तर बघा, काही ज्या निवडक वनस्पती आहेत, तसं आपल्याला माहिती की विज्ञान सांगते प्रत्येक जे हिरवी वनस्पती असते ती काय करत असते, ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू बनवायचं काम करत असते. त्यामध्ये काही निवडक वनस्पती अशा असतात की ज्या प्राणवायू तर बनवतातच, फक्त प्राणवायू बनवतच नाही, तर ज्या ठिकाणी त्या वनस्पती असतात तर त्याच्या आजूबाजूची जी हवा असते त्या तेवढ्या भागामध्ये ते हवा शुद्ध करायचं काम काम करत असतात. म्हणजे जो प्राणवायू आहे, जो श्वास आपण घेतो, ती हवा शुद्ध करणे. शुद्ध करणे म्हणजे हवेमधील जे दूषित घटक आहेत किंवा हानिकारक घटक आहे ते काही वनस्पती शोषून घेत असतात. त्यामुळे आपली जर हवा शुद्ध झाली तर आपल्या जीवनाची गुणवत्ता साहजिकच वाढणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेकारक ही गोष्ट असते. तर त्या काही निवडक वनस्पतींपैकी तुळस एक एक अतिशय अग्रस्थानी आहे हवा शुद्ध करण्याच्या बाबतीत. आणि जी काही तुमच्या घरातील किंवा तुमच्या घराचा जेवढाही एरिया असतो त्या ठिकाणी जर तुळस असते लावलेली, तर ही तुळस तुमच्या घराची जी हवा असते ती खूप चांगल्या पद्धतीने शुद्ध ठेवत असते आणि सात्विक ठेवत असते. त्यामुळे प्राण फुंकायचं काम तुळस ही पहिल्यांदा करत असते. ही त्याचं पहिलं महत्त्व आहे. आध्यात्मिक पण आहे आणि वैज्ञानिक पण कारण आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट मित्रांनो बघा, की आयुर्वेदिक महत्त्व तुळशीचं अनन्यसाधारण आहे. खूप मोठं आयुर्वेदिक महत्त्व आहे. आयुर्वेदामध्ये तुळस ही वनस्पती अत्यंत गुणकारी आणि अनेक व्याधींवर ती रामबाण इलाज आहे. छोट्या-मोठ्या गोष्टी म्हटल्या तर सर्दी, खोकला किंवा ज्या काही ॲलर्जीच्या सर्दी असतात किंवा वर्षानुवर्ष चालत असणाऱ्या ज्या काही व्याधी आहेत, अनेक प्रकारचे त्वचेचे विकार आहेत. ठीक आहे.
हे तर आपल्याला होम रेमेडी म्हणून, घरगुती उपाय म्हणून आपल्याला थोड्या गोष्टी माहिती आहेत. परंतु आयुर्वेदिक ग्रंथ जर आपण चाळले तर आयुर्वेदामध्ये तुळस या वनस्पतीचा उपयोग खूप मोठ्या-मोठ्या रोगांच्या, व्याधींच्या औषध बनवण्यासाठी आणि औषध म्हणून तुळसचा उपयोग खूप प्रकारच्या व्याधींवर होत असतो. घरामध्ये सुद्धा मित्रांनो, कोरोना काळामध्ये अनेक लोक घरात आपल्या तुळस जी असते तर तुळसचा काढा करून आपण पिलेलो आहोत. अनेक लोकांना कोविड-19 कोरोनामध्ये फक्त या तुळसने वाचवलेले आहेत. अशी उदाहरणं आहेत. कारण लोकांना बाकी काही माहीत नव्हतं आणि इतर बाहेरच्या मेडिसिन्सवर आपण विश्वास त्यावेळेस करू शकत नव्हतो. त्यावेळेस तुळस ही वनस्पती आपल्याला खूप कामात आलेली आहे. इव्हन तुम्ही आयुर्वेदिकमध्ये कुठल्याही खोकल्याचं, कफचं कुठल्याही आयुर्वेदिक औषध जेव्हा बघणार ना, त्याच्यामध्ये तुळस हे तुम्हाला त्याच्यामध्ये 100% आढळणार आहे. त्याचं जर तुम्ही घटक जर पाहिले तर तुळस त्या ठिकाणी 100% असणार आहे. आयुर्वेदिक महत्त्व खूप मोठं आहे तुळशीचं, ते वेगळं सांगायला नको. त्यानंतर बघा काय असतं, की तुळस ही जी असते तर ही स्वतः पहिले तर लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलेलं आहे आणि तुळस ही असते कुठे तर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. तर आपल्या घरात जेव्हाही लक्ष्मी येते मित्रांनो, तर त्या लक्ष्मीला येण्याचा जो रस्ता असतो, मार्ग असतो आपल्या घरामध्ये, लक्ष्मी येण्याचा मार्ग तुळस ही सुसज्ज करीत असते आणि त्या रस्त्याला तुळस मोकळा करीत असते. दारातच जर तुळस असली तर ती त्या ठिकाणी हवा शुद्ध ठेवते, त्या ठिकाणी असलेल्या जंतूंना किंवा हवेतील नकारात्मक गोष्टींना, घटकांना शोषून घेत असते. त्याच्याने आपल्या घराचा जो उंबरठा असतो आणि आपल्या घराची जी मुख्य एंट्री असते मित्रांनो, ती शुद्ध होते. त्या ठिकाणी सात्विक भाव निर्माण होतो, जेणेकरून लक्ष्मी जी असते जेव्हा आपल्या घरात प्रवेश करणार आहे, तर त्या ठिकाणी आपला प्रवेशद्वार आणि आपलं घर हे सज्ज असलं पाहिजे. हे काम तुळस करत असते. म्हणून लक्षात घ्या, तुळस दारात असेल तर लक्ष्मी येण्याचा मार्ग हा मोकळा असतो आणि सज्ज असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, धार्मिक अनेक प्रकारच्या विधींमध्ये, पूजांमध्ये आपण तुळशीपत्र आपण पाहतो की लागत असतं. इव्हन आपण सत्यनारायण करतो घरामध्ये, त्या ठिकाणी आपण तुळशीपत्र आपल्याला लागत असतं किंवा डेली आपण जो नैवेद्य आपल्या घरामध्ये देवी देवतांना किंवा स्वामी महाराजांना दाखवत असतो, तर त्या नैवेद्य दाखवण्याच्या क्रियेमध्ये सुद्धा आपल्याला तुळशीपत्राची आवश्यकता असते. अनेक प्रकारच्या धार्मिक विधींमध्ये तुळशीपत्र लागत असतं. पण मित्रांनो, या ठिकाणी हे जे तुळशीपत्र आपल्याला लागतं आणि आपण त्याचा वापर करतो, याच्या बाबतीत आपल्याला थोडी काळजी घ्यायची असते. ते मी तुम्हाला तुळस सुकण्याची कारणं आहेत त्याच्यात सांगतोच पुढे. आता याच्यात परत आपण बघूया महत्त्व तुळशीचं. पुढचा आणखीन एक मुद्दा जर सांगायचा झाला तर बघा, तुळस जी असते ती आपल्या घराला पूर्णत्व आणते. हे सगळ्यात महत्त्व आणि सगळ्यात मोठं महत्त्व आहे तुळशीचं, की तुळशी विना आपलं घर आणि आपली जी वास्तू असते ती नेहमी अपूर्ण असते मित्रांनो, आध्यात्मिकदृष्ट्या. तुम्ही कितीही काही अध्यात्म करत आहात घरामध्ये, सर्व काही ठीक आहे. तुम्ही वास्तुशास्त्रानुसार तुमचं घर पूर्ण आहे, सगळं तुम्ही व्यवस्थित बांधलेलं आहे. सर्व काही तुम्ही घरात पूजापाठ व्यवस्थित करतायत, परंतु तुमच्या दारात जर तुळशी नसेल मित्रांनो, तर तुमची वास्तू आणि तुमचं घर हे आध्यात्मिक त्या अपूर्ण मानलं जातं आणि ते अपूर्णच राहतं. तुम्ही आतमध्ये करत असलेल्या कोणत्याही पूजापाठाचं फळ तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे मिळू शकत नाही. कारण की आपल्या शास्त्रांमध्ये देखील माहिती का, इव्हन आपण जी रोजची नित्य आरती करतो, पूजा करतो आपल्या देवघरात सायंकाळची, विशेष करून सायंकाळची आरती, तर आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की आपण आपली नित्याची सायंकाळची देवपूजा करायच्या आधी आपल्या तुळशीजवळ जायचं, तिथे दिवा अगरबत्ती लावायची, तुळशीला नमस्कार करायचा, मग घरात येऊन देवांची पूजा किंवा आरती करायची असते. सो त्याशिवाय तुमची पूजेला पूर्णत्वच येत नाही. म्हणून तुळस विना हे घर आपलं अपूर्ण असतं. तुळशी तुमच्या घराला पूर्णत्व देत असते. ही झाली तुळशीची काही महत्त्व किंवा महत्त्वाच्या गोष्टी, की आध्यात्मिक महत्त्व काय तुळसचं किंवा धार्मिक महत्त्व, वैज्ञानिक महत्त्व काय. आता बघा, मेन मुद्दा असा आहे की अनेक लोक म्हणतात की आमची तुळस कारण नसताना सुकत असते. बघा, तुळस एक कारण नसताना, तुळस काय कुठलीच वनस्पती कारण नसताना कधीच सुकत नसते. पण आपण तुळशीबद्दल बोलूयात. तुळशी का सुकत असते परत? तर याची काही कारणं आहेत. आता याला काही शास्त्रीय कारणं आहेत आणि काही थोडी वैज्ञानिक कारणं पण आहेत. तर आपण दोघं गोष्टी तपासल्या पाहिजे, की आपल्या बाबतीत नेमकं काय चुकतंय. मी एक-एक करून गोष्ट सांगतो. त्यापैकी तुम्ही बघा, की तुम्ही यापैकी कुठे
चुकत आहात, जेणेकरून तुमची तुळस ही वारंवार सुकत आहे. तर बघा, पहिली गोष्ट आपण सगळ्यात जास्त प्रमाणात आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त लोक, जवळ-जवळ सर्वच लोक ही चूक करतात आणि यामुळे तुमची तुळस ही सुकत असते. हे तुळस सुकण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. काय की आपण काय करतो, जी आपली डेली नित्याची पूजा घरामध्ये करत असतो. आपली सायंकाळची आरती झाली किंवा सकाळची पूजा झाली वगैरे. सकाळच्या पूजेमध्ये आपण देव वगैरे जे आपले धूत असतो. देव धुताना आपण आपल्या देवांना रोजचे कुंकू, हळद वगैरे, गंध, अष्टगंध ते लावत असतो. ते आपण धुतो आणि आपल्याला काय असतं, की कोणीतरी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, की देव धुतले, की देव धुतल्यानंतर देव धुवायचं पाणी जे असतं बाबा, त्याचा अपमान होऊ नये, कुठे इकडे-तिकडे पायाखाली येऊ नये म्हणून आपण काय करतो, सरळ ते तुळशीला अर्पण करून देतो. म्हणजे आपल्याला वाटते, की तुळस ही आपली धार्मिक आपल्या धार्मिकतेचं प्रतीकच आहे. आपली धार्मिक वनस्पती आहे. मग आपण त्यालाच टाकून द्यावं, म्हणजे त्या पाण्याचा अपमान होत नाही असा आपला विचार असतो. पण आपण सगळ्यात मोठी चूक इथेच करतो. देव धुतल्याचं जे पाणी आहे रोजचं, ते कधीही तुळशीला टाकू नका मित्रांनो. तुमची तुळस खराब होण्यामागे हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. कारण काय माहिती आहे का? जे देव तुम्ही धुतात, ते आपण रोजचे जे कुंकू लावत असतो, अष्टगंध विविध प्रकारचे गंध लावत असतो. या सगळ्या गोष्टी मित्रांनो आजच्या काळामध्ये रासायनिक आहेत, रसायन मिश्रित आहेत. कोणताही गंध किंवा पूजा, अष्टगंध, कोणताही टीका जो असतो, तुम्ही देवाला काही लावा, रसायनांशिवाय, केमिकलशिवाय बनत नाही आणि ते आपण जेव्हा देव धुतो, ते सगळं पाणी जे असतं ना देवांचं, तर ते रसायन मिश्रित पाणी असतं. ते तुम्ही तुळशीला जेव्हा टाकतात ना, ते जर तुम्ही कंटिन्यू जर करत राहिले, तर तुमची जी तुळशीची जी माती असते, तिचा पी-एच म्हणतो आपण केमिस्ट्रीमध्ये किंवा रसायनशास्त्रामध्ये, मातीचा जो पी-एच असतो तो बदलतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्या रसायनांमुळे ती जी माती असते ती नापीक होते आणि त्या मातीमध्ये तुळशीला कुठल्याही प्रकारची जीवनसत्व मिळत नाही आणि परिणामी तुळस ही सुकायला लागते हळू-हळू. तर हे सगळ्यात मोठं कारण आहे. ते पाणी कधीच तुळशीला टाकू नका. बरं, कुठे टाकायचं? तर मग त्याला ठीक आहे, त्याला अपमान व्हायला नको किंवा पायधळी ते पाणी यायला नको, हे बरोबर आहे. तर आपल्या घरामध्ये गार्डन गार्डन म्हणा किंवा इतर कुठेतरी एखादा असा कोपरा असेल मातीचा, जागेचा, रिकाम्या जागेचा, ज्या ठिकाणी तुम्ही जाणार नाहीत किंवा कोणी पाय ठेवणार नाही, अशा ठिकाणी एखाद्या मातीत तुम्ही टाकू शकता किंवा अगदीच नाही काही तर एखादी वेस्ट आपली कुंडी असेल, त्याच्यात एक माती भरून ठेवा, माती किंवा वाळू भरून ठेवा. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते पाणी टाकू शकता. ठीक आहे. आणि कधीतरी वर्षानंतर, 6 महिन्यानंतर ती माती म्हणा जास्तच अगदी खराब झाली किंवा तुम्हाला काही त्याचा प्रॉब्लेम होतोय, तर ती माती तुम्ही बदलून घेऊ शकता. ते विसर्जन करा वाहत्या पाण्यामध्ये, नदीमध्ये त्या मातीचं. पुन्हा भरा. त्या ठिकाणी तुम्ही तुळशीचं पाणी टाकू शकता मित्रांनो. पण ते कधीही तुळशीला डायरेक्टली टाकू नका. नाहीतर 100% तुळशी सुकणार आहे. त्यानंतर बघा, दुसरं एक कारण काय असू शकतं आणि असतं जास्तीत जास्त, की बघा, लक्षात घ्या, तुळशी ही हिरवी वनस्पती आहे आणि हिरव्या वनस्पतींना नेहमी सूर्यप्रकाश लागतो, पुरेसा सूर्यप्रकाश लागतो. तुळशीला सुद्धा पुरेसा सूर्यप्रकाश लागतो. तर 2 गोष्टी तपासा, की तुमची जी तुळस ठेवलेली आहे, ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सूर्यप्रकाश पुरेसा येतो का? पुरेसा यायला पाहिजे, पण खूप जास्त यायला नको. अर्थात काय, तर बघा, तुळस ही थोडीशी नाजूक अशी वनस्पती असते. तिला सकाळचा जो सूर्यप्रकाश आहे तो प्रखरपणे येऊ द्या ना. 10 वाजेपर्यंत सकाळी, 10:30, 10 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत फार-फार सूर्यप्रकाश येतोय आणि तिला पूर्ण प्रमाणात मिळतोय, अशा ठिकाणी तुळशी ठेवा. पण अशा ठिकाणी ठेवू नका, की दुपारचा जो 1 वाजेनंतर 2-3 वाजता जो तीव्र सूर्यप्रकाश असतो, तो डायरेक्टली तासनतास तुळशीवर येतोय, तसंही नको. तशा कंडिशनमध्ये तुळशी वाळू शकते. आणि खूप तिला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाहीये, म्हणजे तुम्ही ओट्यावर ठेवलेली आहे, बाल्कनीत ठेवलेली आहे, सूर्यप्रकाश बाजूला पडतोय, तिथपर्यंत येत नाहीये. मग अशा कंडिशनमध्ये तिला पूर्ण सूर्यप्रकाश मिळत नाही आणि सूर्यप्रकाशाविना कुठलीही हिरवी वनस्पती ही वाळतेच मित्रांनो, लक्षात घ्या. कारण की सूर्यप्रकाश हा हिरव्या वनस्पतींना त्यांचं स्वतःचं अन्न निर्माण करण्यासाठी जी क्रिया असते त्यासाठी लागत असतो. सूर्यप्रकाशाशिवाय ती क्रिया करू शकत नाही. स्वतःचं खाद्य ती वनस्पती तयार करू शकत नाही, तिचं पोषण होत नाही आणि ती वाळते. तर हे तुळशीच्या बाबतीतही बऱ्याच लोकांच्या घरात होतं, बऱ्याच लोकांच्या बाबतीत हे होतं आणि लोक उगाच विचार करत असतात नको-नको ते, की तुळस का वाळते वगैरे, वगैरे. ठीक आहे. तर हे सुद्धा कारण तुम्ही तपासा. बरं, आता तुळस कुठे ठेवायची असते?
तर त्याचंही एक मी मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललेलो आहे, पण परत सांगून देतो. आता जसं मी सांगितलं, की सूर्यप्रकाश मिळायला हवा. सकाळचा 10:30-11 वाजेपर्यंतचा सूर्यप्रकाश मिळायला हवा. अशा ठिकाणी ठेवा. पण मेन जागा वास्तुशास्त्रानुसार आपल्या तुळसची जी खरी जागा असते ती कुठे असते? तर आपलं बघा घराचं जे प्रवेशद्वार असतं, प्रवेशद्वारामध्ये घरातून आतून जेव्हा आपण बाहेर जातो, मुख्य प्रवेशद्वारातून, घरातून आतून जेव्हा तुम्ही बाहेर पडताय ना, तर तुमच्या उजव्या हाताला तुळशी असायला पाहिजे. लक्षात घ्या. शास्त्रोक्त जागा खरी तुळशीची ती आहे. घरातून आतून बाहेर जातायत उजव्या हाताला किंवा बाहेरून जेव्हा मुख्य द्वाराने घरात येतायत, तर मग तुमच्या डाव्या हाताला. एकच जागा आहे, फक्त मी दोघं दिशा सांगितल्या, की घरातून आतून जातायत तर कोणत्या बाजूला किंवा बाहेरून येतायत तर कोणत्या बाजूला. तर ही आपल्या तुळशीची मुख्य जागा असते. वास्तुशास्त्रानुसार शास्त्रीय जागा असते. खरं तर तुळस तुमची इथे असायला पाहिजे. तिथे काळजी घ्या, तिला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत आहे का? आता काही लोकांचा, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, आम्ही अपार्टमेंटमध्ये राहतो, आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, मग आमच्याकडे अशी जागा नाही आहे, आम्ही काय करावं? काही ना काही उपाय असतात, मार्ग असतात. तुमच्याकडे जर मी सांगतोय आता तशी जागा अवेलेबल नसेल, तर तुम्ही तुळस उत्तर दिशेला ठेवू शकतात. उत्तर दिशेला तुळस ठेवता येते. बरं, उत्तर दिशेला दरवाजा नाहीये, उत्तर दिशेला बाल्कनी असेल, बाल्कनीत ठेवू शकतात. अगदी तुमच्याकडे बाल्कनी नाहीये, खूप छोटा फ्लॅट आहे, खूप कंजेस्टेड आहे, तर तुमच्या उत्तर दिशेला जी खिडकी असेल, त्या खिडकीमध्ये तुम्ही ठेवू शकतात बाहेरच्या बाजूने, तिकडे ठेवू शकतात किंवा इतर दिशेला कुठेही ठेवा. पण एक काळजी घ्यायची, की तुळस ही कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये मित्रांनो. तुळस वाळण्याचे जे कारण आहेत त्याच्यातलं हे एक कारण आहे, की तुळस आपण कधीही दक्षिण दिशेला ठेवू नये. दक्षिण दिशेला जर तुम्ही तुळस ठेवली, तरी ती तुळस 100% हळू खराब होते, वाळत जाते. तर तुळशीचं वास्तुशास्त्रानुसार ही अतिशय शुभ वनस्पती आहे आणि दक्षिण दिशा ही यमधर्माची दिशा मानली जाते. तर तुळस ही दक्षिणेला नको कधीही. ठीक आहे, लक्षात घ्या. ही काही कारणं झाली तुळस वाळण्यामागची. त्याच्यानंतर मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्टीची आपण काळजी घ्यायची, की तुळस जी असते तिला धार्मिक महत्त्व काय आहे, आता हे वेगळं सांगायची गरज नाही. लक्ष्मीचं प्रतीक मानली गेलेली आहे ही वनस्पती. तर जिथे आपलं तुळशी वृंदावन असतं, तर काळजी घ्या कृपया करून, की त्या जागेच्या जिथे तुळशी ठेवली त्याच्या खाली आजूबाजूला कुठल्याही प्रकारचा घाण होत नाहीये, कचरा होत नाहीये किंवा घाण पाणी त्या ठिकाणी, सांडपाणी त्या ठिकाणी जात नाहीये किंवा त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना सवय असते, की तुळशी आपण तिथे वृंदावन ठेवलेलं आहे आणि तिच्या खालीच आपण घाईघाईत येतो आणि तिथे चपला काढतो आणि ती सवय पडत चालते हळू आणि प्रत्येकजण त्या ठिकाणी चप्पल काढत जातो. लक्षात घ्या, तुळशी जवळ किंवा तुळशीच्या खाली कधीही चपला, बुटं म्हणजे आपली पादत्राणे काढायला नको. अजिबात तिथे ती राहायला नको किंवा कुठल्याही प्रकारचं सांडपाणी तुळशी वृंदावनकडे जायला नको. या गोष्टींची काळजी घ्या. अशा जर गोष्टी असतील, तर बघा ह्या गोष्टी तुळशीच्या आजूबाजूला नकारात्मकता निर्माण करतात आणि तुळस ही फार सेन्सिटिव्ह अशी वनस्पती असते मित्रांनो. तिला खूप सांभाळावं म्हणजे तिला सूर्यप्रकाश पुरेसा मिळतोय का? तिचं पोषण पूर्ण होतंय का? या सगळ्या गोष्टी तर पाहायच्या असतातच, पण त्याच्यासोबत नकारात्मक गोष्टीसुद्धा तुळशीच्या बाबतीत घडू नये याची काळजी घ्यायची असते. ती सुद्धा तुळशी वाळण्यामागची काही कारणं असतात. ठीक आहे, मी तुम्हाला तुळस वाळण्यामागची एक-एक कारणं सांगतोय आणि या सगळ्यांवर कुठल्याही कारणाने जर आपली तुळस वाळत असेल, तर पहिले तर त्या गोष्टीवर रेमेडी करा. म्हणजे जे कारणं आहेत, ती कारणं काय करा पहिले तर प्रयत्न करा, की बाबा हे गोष्ट जी आतापर्यंत घडत होती, आता मी हिला बदलतोय, ही गोष्ट व्हायला नको. पहिले तर ते करा आणि त्याच्यानंतर पण मी शेवटी तुम्हाला एक टिप सांगणार आहे, की ज्याच्याने तुमची तुळस हिरवीगार असणार आहे, वर्षभर अतिशय छान टवटवीत दिसणार आहे. ती पण एक टिप सांगणार आहे, पण त्याआधी आणखीन काही कारणं आहेत ते सांगून देतो. ठीक आहे, आत्ता तर एक मी सांगितलं दक्षिण दिशेला तुळस नको, तुळशीच्या आजूबाजूला घाण, कचरा, सांडपाणी, चपला-बुटं इत्यादी नको. त्याच्यानंतर मित्रांनो, तुळस सुकण्यामागचं एक आता कारण असतं, की बरेच जण जे म्हणतात, की तुळस सुकली म्हणजे आमच्या घरात काही नकारात्मकता आहे का? तर बघा, मी आत्ता ही बाकीची वैज्ञानिक कारणं याच्यामुळे सांगितली, की प्रत्येकाच्या बाबतीत किंवा प्रत्येक वेळेसच तुळस सुकली म्हणजे काहीतरी अशुभ आहे असं नाहीये, पण काही ठिकाणी असू शकतं. बघा, नकारात्मकता जर घरात असेल, तुमच्या प्रचंड नकारात्मकता असेल, तर सगळ्या गोष्टी जरी व्यवस्थित आहेत, सूर्यप्रकाश आहे, सगळं काही तिला तुम्ही पोषण नीट होतंय, सगळं काही होतंय. पण तुमच्या घरात जर नकारात्मकता असेल, नकारात्मक ऊर्जा जर तीव्र असेल, तर मग
तरी सुद्धा तुळस ही 100% सुकत असते. म्हणजे तुळस सुकणं. तर बघायचं आधी की आपण हे जे मी आत्ता सांगितलं वैज्ञानिक कारणं, ही सगळी व्यवस्थित आपण पाळलेली आहेत का? मग ही व्यवस्थित पाळून जर तरी सुद्धा तुळस सुकते, तर मग समजायचं की कुठलीतरी नकारात्मकता आपल्या घरात 100% आहे. आता बघा नकारात्मकता म्हणजे नकारात्मक शक्ती असतात किंवा प्रत्येक वेळेस नकारात्मक शक्तीच असतात असंही नाहीये. कधी-कधी नकारात्मकतेचा अर्थ असाही असतो, की आपल्या घरामध्ये नेहमी सतत होणारे वाद-विवाद, तंटे, क्लेश किंवा कलह या सगळ्या गोष्टी आपण भांडण होतात घरामध्ये, आपण नेहमी जोरजोरात बोलतोय किंवा भांडणच करतोय किंवा कोणाचंच कोणाशी पटत नाहीये. अशा गोष्टी याला सुद्धा नकारात्मकता म्हणतात घरातली. तर ह्या प्रकारच्या नकारात्मकतेमुळे किंवा घरात असलेल्या नकारात्मक शक्तीमुळे सुद्धा तुळस जी एक पवित्र वनस्पती आहे आणि ती नकारात्मकतेत कधीही राहू शकत नाही. म्हणून ती त्या ठिकाणी वाढत असते. हे सुद्धा एक कारण असू शकतं. तर आपण सगळ्या अँगलने कारणं तपासायची आहेत मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर बघा तुळस सुकण्यामागचं आणखीन एक कारण जे मी आत्ता सांगितलं, की आता आपल्या घरात नकारात्मकता जर असते मित्रांनो, तर मग आपल्या घरात सगळ्यात पहिलं लक्षण असतं, की त्या घरामध्ये कधीही नित्य पूजा-पाठ, देवपूजा हे प्रकार होत नसतात. आणि ज्या घरामध्ये नित्याने देवपूजा होत नाहीये, देवांची आरती होत नाहीये, तुळशीला कमीत कमी दिवसातनं सायंकाळी एकदा तरी आपण दिवा लावत नाहीये, दिवा अगरबत्ती होत नाहीये, तुळशीला नमस्कार होत नाहीये, तर मग अशा घरात तुम्ही किती छान तुळस आणून लावली, तरी ती काही दिवसामध्ये पूर्णपणे सुकून जाते. तुळशीची पूजापाठच झाली नाही, देवपूजा, देवपाठच काही पूजापाठ होतच नाही त्या घरामध्ये. म्हणजे त्या घरामध्ये सात्विकताच नाही. सात्विकता नाही तर तिथे नकारात्मकता क्रिएट होते आणि 100% ती तुळस सुकत असते. हे सुद्धा एक कारण आहे मित्रांनो. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं कारण बघा तुळस सुकण्यामागचं, की आता जसं मी थोड्या वेळापूर्वी बोललो, की आपल्याला अनेक प्रकारच्या धार्मिक विधींमध्ये तुळशीपत्र लागत असतं. तर आपण काय करतो, की तुळशीपत्र लागतंय, तर आपण जातो आणि सहज तुळशीची पानं ओरबाडून तोडतो. तर ही चूक कधीही करू नका. लक्षात घ्या, तुळस ही लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे आणि तिची आज्ञा घेतल्याशिवाय पहिली गोष्ट तिचं पान तोडायचं नसतं, हे लक्षात घ्या. आणि तिचं पान कधी तोडायचं, तुळशीला कधी स्पर्श करायचा, कोणत्या दिवशी करायचा, दिवसातनं कोणत्या प्रहरमध्ये करायचा स्पर्श, यालाही नियम आहेत मित्रांनो. ठीक आहे. म्हणून आपल्याकडनं तेवढं शक्य होणार नाही सर्व पाळणं. म्हणून काय करायचं, की तुळशीपत्र लागतात ना, तर यासाठी तुम्ही काय करू शकता, की वेगळी तुम्ही दुसरी तुळशी तुम्ही लावू शकता तुमच्या घराच्या आवारात जर जागा असेल किंवा तुमच्याकडे दुसऱ्या कुंड्या असतील, जिथे तुमची तुळशी वृंदावन ठेवलेलं आहे. आपलं पूजेचं तुळशी वृंदावन हे मी ज्या दिशेला सांगितलं, तिथे असायला पाहिजे. पूजा आपण दिवा त्या तुळशीला लावायचा, अगरबत्ती पूजा किंवा नमस्कार त्या तुळशीला करतो. ती आपली झाली घरातली मुख्य प्रवेशद्वाराची तुळस. पण एक्स्ट्रा पूजापाठेसाठी आपल्याला जे तुळशीपत्र लागतं, तर ते तुळशीपत्र कधीच आपल्या या मूळ तुळशीचं तोडायचं नाही. एक्स्ट्राच्या तुळशी तुम्ही लावू शकतात. सहज तुळशीचे तुम्ही जे काही आपण बीज असतात, ते जरी तुम्ही मातीत टाकले, सहज तुळशी उगतात. तर तुमच्या घरात जर एक्स्ट्रा जागा असेल, इतर कोणत्या जागेत जी तुम्ही इतर वनस्पती लावल्या आहेत, त्या ठिकाणी तुम्ही तुळशीची झाडं कितीही लावू शकतात. ठीक आहे. कुंडी असेल, एक्स्ट्रा कुंडीमध्ये तुम्ही लावू शकतात. पानं धार्मिक विधीसाठी लागतात, तर मग तिथून पानं तोडायची. मूळ तुळशीची पानं तोडू नका. पानं तोडली तर बघा आधीच तुळशीची पानं लहान असतात. हिरव्या वनस्पती पानांच्या साहाय्यानेच त्यांचं प्रकाश संश्लेषण करतात, म्हणजे अन्न बनवायची प्रक्रिया करतात. तुम्ही जर पानं तोडत गेले, तर त्या वनस्पतीला पुरेसं पोषण भेटत नाही, अन्न तयार होत नाही आणि तुळशी सुकायला लागते हळू-हळू. तिची क्वालिटी खराब होते आणि ती तुळशी खराब होण्यामागचं हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. तर त्यालाही उपाय काय तुम्ही सांगितला मित्रांनो. ठीक आहे. आणि एक शेवटची महत्त्वाची गोष्ट, की कुठल्याही कारणाने आपली तुळशी अनहेल्दी होत असेल, वाळत असेल, दिसते आधीपेक्षा आता वाळत चालली आहे, तर कारण काही असू द्या, आतापर्यंत जेवढी कारणं सांगितली, कुठलंही कारण असू द्या, पण याच्यासाठी आपण एक रेमेडी करू शकतो. काय करायचं, की बघा 1 लिटर पाणी घ्यायचं एका पातेलीमध्ये, साधारण 1 लिटर पाणी घ्यायचं अंदाजे. त्या 1 लिटर पाण्यामध्ये 2 चम्मच आपण काय करायचं, जी आपली चहा पावडर असते, कुठलीही चहापत्ती असू द्या, 2 चम्मच चहापत्ती टाकायची. ते पाणी गॅसवर खूप चांगलं उकळायचं. म्हणजे पाणी उकळायला लागलं, वाफ यायला लागली, की त्यानंतर तिथून पुढे आणखीन 10 मिनिटं पाणी उकळू द्यायचं. म्हणजे काही पाणी त्याच्यातलं वाळून जाईल. आणि हे जे अगदी डार्क झालेलं आता चहाचं पाणी असेल, त्याला गार करायचं, पूर्ण व्यवस्थित नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यायचं. थंड झालं, की ते पाणी तुळशीला टाकायचं. बरं असं किती वेळा करायचं? तर असं 3 महिन्यातून साधारण 1 वेळेस करायचं. दर 3 महिन्याने, 3 ते 3.5 महिन्यांनी एकदा असं 1 लिटर पाणी चहाचं करून ते गार करून तुळशीला टाकायचं. हा उपाय करून बघा. तुमची तुळशी जर आता 90% वाळलेली असेल मित्रांनो, तर हा उपाय करून बघा.
काहीच दिवसामध्ये तुम्ही बघणार की त्या तुळशीला नवीन पालवी फुटायला लागेल. आणि दर 3-3.5 महिन्याने जर हा उपाय करत राहिले, तर तुमची तुळशी वाढण्याचं जे शक्यता आहे, ती 99.99% काय होऊन जाते, नाहीशी होऊन जाते. खूप सुंदर तुळशी आपली फुलते. किंवा तुमची तुळशी आता हेल्दी जरी असेल, तरी तुम्ही ही रेमेडी करून बघा. तुमच्या तुळशीला अजून बहार येईल आणि अजून ती सुंदर खुलून दिसणार आहे. अतिशय छान टवटवीत होणार आहे. ठीक आहे, नक्की करून बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि याच्यानंतरही आणखीन काही शंका राहिल्या असतील, आधी व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित ऐका. तरी काही शंका राहिल्या असतील तर तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारू शकता. ठीक आहे, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.